वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आम्हाला आणि रक्षुनी धरा, प्रिय येशू, धन्य येशू, भयवारी हो थारा. प्रिय येशू, धन्य येशू, भयवारी हो थारा. परिसोनी आम्ही अनुसरतो, दूरी दुरित करोनी शोधी जय बहकतो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. माझवरी मी घेई तीन जरी दुबळे, देशी मधुवचने राखी प्रभू सगळे. प्रिय येशू, धन्य येशू, तू स्वदुखे तारिले. प्रिय आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन 1 कोरिंथकरास पत्र याचा 15 अध्याय 35 ते 43 वचन. 1 कोरिंथकरास पत्र याचा 15 अध्याय 35 ते 43 वचन. परंतु कोणीतरी मरण पावलेले कसे उठवले जातात, कोणत्या प्रकारच्या शरीराने ते येतात. तू इतका अज्ञानी आहेस काय? तू जे पेरतोस ते प्रथम मरण पावल्याशिवाय जिवंत होत नाही, आणि तू जे पेरतोस ते त्याचे भावी शरीर पेरीत नाहीस, तर उघडा दाणा पेरतोस, तो गव्हाचा किंवा दुसऱ्या कशाचा असेल, आणि मग देवाने निवडल्याप्रमाणे तो त्यास आकार देतो. तो प्रत्येक दाण्याला त्याचे स्वतःचे शरीर देतो. जिवंत प्राणीमात्रांचे सर्वांचे देह सारखेच नसतात. त्याऐवजी मनुष्याचे शरीर एक प्रकारचे असते, प्राण्यांचे शरीर दुसऱ्या प्रकारचे असते, पक्ष्यांचे वेगळ्या प्रकारचे असते, आणि माशांचे आणखी वेगळ्या प्रकारचे असते. तसेच स्वर्गीय शरीरे आहेत आणि पृथ्वीवरील शरीरे आहे. पण स्वर्गीय शरीराचं वैभव एक प्रकारचं असते, तर पृथ्वीवरील शरीराचे दुसरे असते. सूर्याचे तेज वेगळ्या प्रकारचे, तर चंद्राचे तेज वेगळ्या प्रकारचे असते. ताऱ्याचे तेज वेगळ्या प्रकारचे असते, आणि तेजाबाबत एक तारा दुसऱ्या ताराहून निराळा असतो. म्हणून मृतांच्या पुनरुत्थानाबाबत असे असेल, शरीर जे जमिनीत पुरले गेले आहे ते नाश पावणारे आहे, जे शरीर उठवण्यात येते ते अविनाशी आहे. जे अपमानात पुरले जाते ते गौरवात उठले जाते, जे अशक्तपणात पुरले जाते ते सामर्थ्यात उठते. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. मध्ये विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना सप्रेम सलाम. प्रियांनो, जी वचने आम्हासमोर वाचण्यात आलेली आहे, जी करंथीकराच्या पहिल्या पत्रातील 15व्या अध्यायातून जी घेतलेली आहे, यामध्ये पाऊल आम्हाला एक सुंदरशी गोष्ट या ठिकाणी तो आम्हाला सांगत आहे, किंवा आमची कान उघडणी करण्यासाठी
काही गोष्टी तो आमच्यासमोर सांगत आहे. अनेकदा हा प्रश्न आमच्यासमोर पडत असतो की मरणानंतर आमचं काय? ज्या कोणाला आम्ही जर हा प्रश्न विचारला तर प्रत्येकाच्या समोर हा एक मोठा प्रश्न असतो किंवा अनेक जण त्या ठिकाणी सांगत असतात की मरणानंतर काय होणार आहे हे कोणालाच ठाऊक नाही किंवा कळणार नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे प्रत्येक जण या गोष्टीवरती विश्वास जो ठेवत आहे की मरणाच्या नंतर एक जीवन आहे किंवा मरणाच्या नंतर एक अनंत कालासाठी जो एक नाश आहे, या दोन्ही गोष्टीच्या संदर्भामध्ये या अध्यायामध्ये पौल आम्हाला अत्यंत सुंदर प्रकारे त्याचं स्पष्टीकरण आम्हाला तो देत आहे. आणि म्हणून आमचा हा विश्वास आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा पुन्हा दुसऱ्यांदा येणार आहे आणि त्याच्यावरती जे विश्वास ठेवणारे आतापर्यंत होते किंवा ज्यांनी पापापासून आपल्या स्वतःला दूर ठेवलं होतं, जे वचनाप्रमाणे चालणारे त्या ठिकाणी होते, आपल्या स्वतःला त्यांनी पावित्र्यकरणामध्ये घेऊन आलेले होते, अशा प्रत्येकांना तो घेऊन जाण्यासाठी तो येणार आहे. परंतु प्रियानो, त्या अगोदर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या अगोदर जर आम्ही मरण पावलो किंवा मृत जर झालेलो आहे तर त्या संदर्भामध्ये सुद्धा एक मोठी आशा आम्हाला पौल या ठिकाणी सांगत आहे. आणि तो म्हणतो की ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून आपलं जीवन पावित्र्यामध्ये त्यांनी राहून जे मरण पावलेले आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्यामध्ये ते पहिल्याने उठतील, ज्याला पुनरुत्थान असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून ज्या ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे, जो ख्रिस्त आम्हासाठी आला, जो ख्रिस्त वधस्तंभावरती जाऊन ज्या ख्रिस्ताने आम्हासाठी ते रक्त सांडलं, ज्याला मारल्या गेलं, जो मरण पावला, ज्याला गाडल्या गेलं आणि तिसऱ्या दिवशी जो तो पुन्हा उठला, ज्याचं पुनरुत्थान झालेलं आहे, त्याच प्रकारचं पुनरुत्थान आमचं सुद्धा होणार आहे. जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्यास जर विलंब आहे आणि त्या अगोदर जर आम्ही मृत झालेलो आहोत तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या दुसऱ्या येण्यामध्ये आम्ही विश्वास ठेवणारे प्रथम उठवल्या जाऊ, असं देवाचं वचन या ठिकाणी सांगत आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही उठवल्या जाऊ त्यावेळेस आमचं शरीर जे आहे हे एका देवदूताच्या समान ते शरीर त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून पौल खूप सुंदर प्रकारे त्या ठिकाणी सांगतो की सर्व देह सारखेच नाहीत, तर माणसांचा देह निराळा, पशुचा देह निराळा, पक्ष्यांचा देह निराळा व माशांचा देह निराळा आहे, तशी स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहेत. या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे आमचं पार्थिव निर्जीव झालेले शरीर आहे तेच उठवले जाणार नाही, परंतु स्वर्गीय शरीर आम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून या जगामध्ये आम्ही जगत असताना या विचारानेच आम्ही आमचं जीवन जगावं किंवा आमची चालचलवणूक याच प्रकारे असावी की कोणतं पाप आमच्याकडनं घडत आहे का, कुठल्या पापामध्ये आम्ही आहोत का, कुठल्या वाईट गोष्टीमध्ये अजूनही आम्ही पडलेले आहोत का. प्रियांनो, तुम्हाला आणि मला हे अगदी स्पष्ट रीतीने माहिती आहे की मरण हे कुठल्याही प्रकारे आम्हाला सांगून येत नाही. पुढच्या घटकामध्ये जर आम्ही मरण पावलो आणि जर पापांची आमची जर क्षमा झाली नाही तर सार्वकालिक नरक, तो अग्नी आमच्या वाट्याला आहे. परंतु जर आम्ही आमचं जीवन बदललं, परिवर्तित जर केलं, आमची बोलणं, आमचं वागणं किंवा आम्ही खऱ्या देवाला ओळखून त्या देवाच्या चरणाजवळ जर आम्ही आलो, ख्रिस्ताच्या चरणाजवळ जरी आम्ही आलो, तरी आम्ही पाहतो की मरणानंतर सुद्धा एक नवीन स्वर्गीय जीवन आम्हाला त्या ठिकाणी आहे. आणि त्याची शाश्वती पौल या ठिकाणी देत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या येण्यामध्ये आम्हाला स्वर्गीय शरीर प्राप्त होणार, आम्ही उठविले जाणार आहोत आणि ख्रिस्ताबरोबर त्या स्वर्गामध्ये अनंतकालचं राज्य आम्ही करणार आहोत. प्रभू करो या वचनाच्या द्वारे एक नवीन आशा पुन्हा एकदा आम्हाला प्राप्त हो की 100% आम्ही आमचं आयुष्य उत्तम, चांगल्या प्रकारे आणि पावित्र्यामध्ये आम्ही जगावं. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, धन्यवाद करतो आणि आज सकाळी पुन्हा एकदा प्रिय पवित्र बापा, आम्ही आमच्या स्वतःला नम्र करून घेतो दे बापा. आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या चरणाजवळ आणतो. पापाच्या सर्व वाईट गोष्टीपासून तू आम्हाला दूर ठेव आणि प्रभू तुझ्या येण्यामध्ये आमचा समावेश असावा, स्वर्गामध्ये आमचा समावेश असायसाठी आम्हाला प्रत्येकांचं सहाय्य कर. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. प्रीती आहे वाढावी, प्रीती आहे वाढावी. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333.
आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.